Myself Jeevan Deshmukh, class 12 फिजिक्स मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सचा नेक्स्ट कन्सेप्ट घेऊन येत आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण लॅमिनार फ्लो आणि टर्बुलंट फ्लोची डेफिनेशन पाहिली होती. ठीक आहे. लॅमिनार फ्लो, लॅमिना म्हणजे काय म्हटलं होतं आपण, थिन लेयर्स. जेव्हा फ्लुइड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, सपोज हा काय तर एक पाईप आहे, या पाईपमधून समजा फ्लुइड फ्लो होत आहे, तर फ्लुइड फ्लो होत असताना आपण कन्सिडर करू की दीज आर द डिफरंट thin layers of the fluid moving in the forward direction. Arrows are indicating the direction of the moving fluid. Okay. Laminar flow is a flow in which these adjacent layer जो आहे, these adjacent layers flow over one another but smoothly. सर्वात महत्वाचं आहे की हा ऍडजेसंट लेयर म्हणजे फ्लुइड फ्लो होत असताना हा ऍडजेसंट लेयर समोर जातात, कशा जातात तर स्मूथली जातात. टर्बुलंट फ्लो मध्ये काय होते तर ऍट अ व्हेरी हाय रेट फ्लुइड जो फ्लो होते, फ्लुइडची जी मोशन आहे ती ऍट अ व्हेरी हाय रेट राहते. बरोबर आहे. इरेग्युलर अँड अनस्टेडी राहते. तिथे रोटेशन किंवा एडीज सुद्धा फॉर्म होऊ शकतात. ठीक आहे. हे आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं. आता आपल्याला या लेक्चरमध्ये मेनली काय बघायचं आहे तर आपल्याला बघायचं आहे डिफरन्स बिटवीन द लॅमिनार फ्लो अँड टर्बुलंट फ्लो. लॅमिनार फ्लो अँड टर्बुलंट फ्लो मधला डिफरन्स पाहायचा आहे. लॅमिनार फ्लो कसा असतो तर हा स्मूथ असतो. काय असतो? स्मूथ असतो. नंबर 1. नंबर 2, टर्बुलंट फ्लो जो आहे हा कसा असतो तर हा इरेग्युलर राहतो अँड अनस्टेडी असतो. काय असतो? अनस्टेडी असतो. हा स्मूथ असतो म्हणजे तुम्ही याला स्टेडी म्हणू शकता. काय म्हणू शकता? स्टेडी. नंबर 2, स्टेडी आणि अनस्टेडी म्हणत असताना आपण स्टेडी फ्लो याची डेफिनेशन पाहिली आहे. सपोज हा एक पॉइंट आहे. या पॉइंटला आपण व्हेलोसिटी काढली. व्हेलोसिटी ऑफ द फ्लुइड किती आहे या पॉइंटला ऍट दिस पर्टिक्युलर पॉइंट, सपोज इट इज 5 मीटर पर सेकंड. त्यानंतर आफ्टर 10 मिनिट्स सुद्धा आपण इथे ऑब्झर्वेशन केलं की व्हेलोसिटी किती आहे, तर त्याच पर्टिक्युलर पॉइंटला व्हेलोसिटी आफ्टर 10 मिनिट्स, 1 आवर और ओव्हर अ टाइम कॉन्स्टंट राहते. 5 मिनिट्स पर सेकंदच राहते, चेंज होत नाही. सो velocity is constant. Velocity is constant over time at a particular point वर जी velocity आहे तो टाइम जरी समोर जात असेल तरी सुद्धा velocity काय राहते? कॉन्स्टंट राहते. टर्बुलंट फ्लो मध्ये तसं नसते. तर टर्बुलंट फ्लो जो आहे, टर्बुलंट फ्लो मध्ये velocity at a point does not remain constant, और ती काय असते तर कॉन्स्टंट नसते. इज नॉट कॉन्स्टंट नसते. नंबर 3, जो लॅमिनार फ्लो जो असतो ना तो जरा स्लो असतो. तो काय असतो? स्लो असतो. लॅमिनार फ्लो केव्हा असतो? इफ द velocity is less than a particular critical velocity. क्रिटिकल व्हेलोसिटीचा कन्सेप्ट जस्ट आपल्याला 5 मिनिट्स मध्ये पाहायचा होता. व्हेलोसिटी, लॅमिनार फ्लो. इफ द फ्लो इज लॅमिनार देन द velocity of the fluid is less than a particular critical velocity. Okay. If the flow is turbulent हा वर्डच सांगतो की जो फ्लो आहे, फ्लोची जी व्हेलोसिटी आहे ही कशी आहे तर हाय व्हेलोसिटी आहे. पण टर्बुलंट फ्लो मध्ये काय राहते तर व्हेलोसिटी ऑफ फ्लुइड फ्लो काय राहते? इज ग्रेटर दॅन अ पर्टिक्युलर व्हेलोसिटी. काही जे पर्टिक्युलर व्हेलोसिटी आहे यालाच म्हटलं जातं क्रिटिकल व्हेलोसिटी. हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. व्हेलोसिटी ऑफ द फ्लुइड काय राहते तर ग्रेटर दॅन क्रिटिकल व्हेलोसिटी, आणि इथे काय राहते तर लेस दॅन क्रिटिकल व्हेलोसिटी. नंबर 4, जेव्हा आपण ट्यूबचा कन्सेप्ट पाहिला, फ्लो ट्यूबमध्ये समजा आपण याला सुद्धा फ्लो ट्यूब म्हणू शकतो. हे जे आहे हे जे आपल्याला दिसत आहे याच्यामध्ये जे लेयर्स आहे आपण याला स्ट्रीम लाईन्स म्हणू शकतो. याला आपण काय म्हणू शकतो? स्ट्रीम लाईन्सचा सुद्धा आपण कन्सेप्ट पाहिलेला आहे. तर स्ट्रीम लाईन्स
In laminar flow, streamlines are parallel to each other. Streamlines are parallel. Streamlines are parallel to each other. Streamlines काय असतात तर एकमेकांना काय असतात पॅरलल असतात. These streamlines even if you take in the forward direction do not intersect. एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाही. म्हणजे काय असतात तर हे जे आहे हे स्ट्रीमलाइन्स एकमेकांना काय असतात पॅरलल असतात. हे जर आपण टर्ब्युलंट फ्लो मध्ये पाहिलं तर टर्ब्युलंट फ्लो मध्ये स्ट्रीमलाइन्स एकमेकांना पॅरलल नसतात. कारण की जे काही व्हेलोसिटी आहे किंवा जो काही फ्लो असतो हा फ्लो कसा असतो रॅन्डम असतो. हा रोटेशनल असतो. रोटेशन म्हणजे गोल गोल असा फिरत राहतो. तर याच्यामुळे इथे एडीज फॉर्मेशन सुद्धा होते. काय म्हणतात याला हे जे आपण ज्याला भोवरा म्हणतो ना नदीमध्ये पाहतो की एखाद्या ठिकाणी असं चक्र असते त्याला भोवरा म्हणतो आपण आपल्या लँग्वेज प्रॅक्टिकल लँग्वेज मध्ये. इन फिजिक्स इट इज कॉल्ड एज एडीज. त्यालाच काय म्हणतात एडीज फॉर्मेशन होते. एडीज फॉर्मेशन टर्ब्युलंट फ्लो मध्ये राहते. जेव्हा फ्लुइड आहे एकदम हाय रेटने हाय व्हेलॉसिटीने पुढे राहतं त्यामध्ये रोटेशन्स होतात. गोलाकार फिरत राहतं पाणी आणि त्याच्यामध्ये काय होतं एडीज फॉर्मेशन होते. त्यानंतर बघा सपोज आता हे मी एक फ्लो ट्यूब काढलेली आहे. फ्लो ट्यूब आपण काढलेली आहे. याच्यामध्ये जर आपण हा जो आहे याला ऍक्सिस ऑफ ट्यूब हे जे ट्यूब आहे ना हे जे ट्यूब आहे याचा जर ऍक्सिस घेतला याचा जर काय घेतला आपण ऍक्सिस घेतला लक्षात घ्या इन लॅमिनार फ्लो दिस स्ट्रीम लाइन्स और दिस पाथ लाइन्स आर पॅरलल टू द ऍक्सिस ऑफ द ट्यूब पॅरलल टू द फिफ्थ नंबरचा पॉइंट पॅरलल स्ट्रीमलाइन्स आर पॅरलल टू द ऍक्सिस ऑफ ट्यूब आणि फिफ्थ नंबरचा पॉइंट असं असेल तर इथे तर असं राहते की रॅन्डमली कुठे फ्लो राहतात. These streamlines are not parallel to the axis of tube. समजून घ्यायचं लॅमिनार फ्लोला दुसरा एक वर्ड तुम्ही वापरू शकता याला स्ट्रीमलाइन फ्लो सुद्धा म्हटलं जातं. स्ट्रीमलाइन फ्लो लॅमिनार फ्लो स्मूथ असतो स्टेडी असतो. व्हेलोसिटी ॲट अ पर्टिक्युलर पॉइंट कॉन्स्टंट राहते. बरोबर व्हेलोसिटी कमी राहते लेस दॅन द क्रिटिकल. जेव्हा आपण नदीला जर पूर आला तर खूप वेगाने पाणी चाललं राहतं तो टर्ब्युलंट फ्लो राहतो. म्हणजे इरेग्युलर राहतो कोणत्याही डायरेक्शनने जातो अनस्टेडी राहतो. व्हेलोसिटी कॉन्स्टंट राहते कुठे कमी राहते कुठे जास्त राहते. बरोबर व्हेलोसिटी भरपूर जास्त असते. रॅन्डम रोटेशन्स त्याच्यामध्ये असतात. बरोबर एडीज फॉर्मेशन राहते. जी नदीला आलेला फ्लड ऑफ द रिव्हर कॅन बी टेकन एज अ एक्झाम्पल ऑफ टर्ब्युलंट फ्लो. बट इफ द रिव्हर इज मुव्हिंग स्मूथली then it can be taken as an example of a laminar flow. ठीक आहे. आता आपण जे हे डिफरन्शिएशन पाहिलं लॅमिनार फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लोचं याचं जर आपल्याला थोडंसं डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन जर दाखवायचं असेल जर आपल्याला दाखवायचं असेल तर ते कसं दाखवायचं. ठीक आहे. लक्षात घ्या पहिला आपण रिप्रेझेंटेशन दाखवू लॅमिनार फ्लो किंवा स्ट्रीमलाइन फ्लो. हा जो आहे सपोज हा एक पाईप आहे and we will consider that fluid is flowing through this pipe fluid is flowing. Okay. लॅमिनार फ्लोचं रिप्रेझेंटेशन करत असताना सपोज मी याला अशा प्रकारे दाखवतो. ठीक आहे. हे असं का दाखवत आहे तर हे तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये लक्षात येईल. सध्या फक्त एक लक्षात घ्या हे जे काही आहे हे डायरेक्शन काय तुम्हाला हे जे ॲरोज काय देतात डायरेक्शन ऑफ मोशन देतात. बरोबर आहे. त्यानंतर हे काय तर डिफरंट लॅमिनाज आहे वन ओव्हर द अनदर आहे आणि एकमेकांना कशा तर पॅरलल आहे. एकमेकांना काय तर पॅरलल आहे. ओके. अँड दीज लॅमिनाज और दीज ले डिफरंट ऍडजेसेंट एकमेकांच्या बाजूच्या लेअर आहे ह्या समोर जात असताना कशा जात आहे तर स्मूथली जात आहे. टर्ब्युलंट फ्लो मध्ये असं राहत नाही. टर्ब्युलंट फ्लोला जर आपल्याला दाखवायचं असेल तर सपोज अगेन एक आपण पाईप घेऊ. we will consider that fluid is flowing through the pipe मधून काय तर फ्लुइड आणि आपण म्हणू की या केसमध्ये जे व्हेलोसिटी ऑफ फ्लुइड आहे हे ग्रेटर दॅन क्रिटिकल व्हेलोसिटी आहे. ठीक आहे. ग्रेटर दॅन क्रिटिकल व्हेलोसिटी आहे. आणि असं जर असेल तर व्हेलोसिटी ऑफ फ्लुइड इज ग्रेटर दॅन क्रिटिकल व्हेलोसिटी असेल तर तो फ्लो जो आहे तो फ्लो कोणता असतो टर्ब्युलंट फ्लो असतो.
काय असतो टर्ब्युलंट फ्लो, आणि ग्रेटर आहे म्हणजे ते फ्लुइड खूप जास्त वेगाने स्पीडीली जात आहे पण त्याच्यामध्ये अनस्टेडी येते, अनस्टेडी होऊन जाते, इरेग्युलर होऊन जातो म्हणजे जाताना तो असा जाऊ शकतो बरोबर, असा तिरपा जाऊ शकतो, असा जाऊ शकतो, क्लिअर, इव्हन असा पूर्ण रोटेट सुद्धा करू शकतो एखाद्या ठिकाणी, आणि हे जे डायरेक्शन आहे असं रॅन्डम फ्लो असतो. काय असतो रॅन्डम फ्लो असतो. मग मला सांगा ह्या ज्या स्ट्रीमलाईन्स आहेत ह्या एकमेकांना काय करतात, इथेच बघा ही अशी गेली तर हे अशा एकमेकांना काय होते इंटरसेक्ट होते. काय होते इंटरसेक्ट. दिस इज द डायग्रामेटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द टर्ब्युलंट फ्लो. आता बघा व्हेलोसिटीच्या बाबतीत सांगतो, जेव्हा फ्लो हा लॅमिनार फ्लो असतो, काय असतो लॅमिनार फ्लो असतो ना, त्यावेळेस जो व्हेलोसिटी आहे, व्हेलोसिटी ऑफ फ्लो जे आहे ना, एक महत्वाचं म्हणजे ते स्टेडी असते, कॉन्स्टंट असते. काय असते स्टेडी असते, कॉन्स्टंट आहे, पर्टिक्युलर पॉइंट असते, आणि व्हेलोसिटी ही जरा लेस असते. काय असते लेस असते. महत्वाचं as the velocity goes on increasing, जशी आपण व्हेलोसिटी थोडीफार वाढवत जाऊ. बघा काय म्हणतो मी, ॲज द व्हेलोसिटी आपण थोडीफार काय करत जाऊ, वाढवत जाऊ, इन्क्रीज करत जाऊ. काय करत जाऊ आपण इन्क्रीज करत जाऊ, तर काय होते त्याच्यामध्ये इररेग्युलरिटी वाढत जाते. इररेग्युलरिटी काय होत जाते, वाढत, अनस्टेडीनेस येते. काय ते अनस्टेडीनेस येते, कुठे कुठे आपोआप रोटेशन्स तयार होतात. तेव्हा जेव्हा व्हेलोसिटी काय होते इन्क्रीज होते. मग काय होते की एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला ॲट अ पर्टिक्युलर value of velocity, at a particular value of velocity जो फ्लो आहे तो फ्लो काय होऊन जातो, तर लॅमिनारचा तो होऊन जातो टर्ब्युलंट, म्हणजे एक पर्टिक्युलर व्हॅल्यू मिळते, एक पर्टिक्युलर व्हॅल्यू राहते व्हेलोसिटीची, की तिथपर्यंत फ्लो हा लॅमिनार होतो, आणि त्याच्या बियॉन्ड गेली इफ द velocity of the fluid goes beyond a particular value, then the laminar flow gets converted into turbulent flow, and that particular value of velocity is known as critical velocity. त्यालाच काय म्हटलं जातं, critical velocity म्हटलं जातं. If the velocity is less than the critical velocity, then the flow is laminar flow, and if the velocity of the fluid inside the pipe is greater than critical velocity काय असते तर greater than critical velocity VC, velocity critical greater than असेल तर फ्लो काय बनून जातो, टर्ब्युलंट बनतो. फ्लो काय म्हणतो टर्ब्युलंट. म्हणजे ह्याची कॅटेगरायझेशन आहे की एखादा फ्लो लॅमिनार आहे की टर्ब्युलंट आहे, याच्यासाठी आपल्याला व्हॅल्यू माहित पाहिजे क्रिटिकल व्हेलोसिटीची. Because if the velocity is less, then it is a laminar, it is a steady, it is a regular flow. If the velocity is greater than the critical velocity, then the flow is turbulent, unsteady, irregular, rotational, eddies are formed. Okay, so this is the significance of critical velocity. आता हे जे क्रिटिकल व्हेलोसिटी आहे, क्रिटिकल व्हेलोसिटीचा आपल्याला फॉर्म्युला दिला एका सायंटिस्टने. क्रिटिकल व्हेलोसिटीचा आपल्याला जो फॉर्म्युला दिलेला आहे तो फॉर्म्युला दिला ऑसबॉर्न रेनॉल्ड्सने फॉर्म्युला दिला कशासाठी, तर क्रिटिकल व्हेलोसिटी VC is equal to Rn is a Reynolds number. त्याच्याबद्दल बघू आपण. Then Rn Reynolds number, then eta means here it is the coefficient of viscosity upon density of fluid, and this D is the diameter of the tube through which the fluid is flowing. बघा काय म्हटलं आपण, Rn काय आहे, रेनॉल्ड नंबर आहे, बरोबर आहे, रेनॉल्ड नंबर. ठीक आहे. त्यानंतर दिस इटा काय आहे, तर कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. नेक्स्ट लेक्चर आपलं पूर्ण विस्कोसिटीवर आहे. कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. ओके. दिस रो इज द डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. जे फ्लुइड फ्लो होत आहे त्याची जी काय आहे, डेन्सिटी आहे, त्याची काय आहे, डेन्सिटी ऑफ द फ्लुइड आहे. आणि व्हॉट इज डी इज द
D is the diameter of ट्यूब और पाइप थ्रू द फ्लुइड इज फ्लोइंग. ठीक आहे. रेनॉल्ड नंबर आपल्याला पाहायचा आहे. पुढे कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी सुद्धा कन्सेप्ट नेक्स्ट लेक्चर मध्ये आहे. डेन्सिटी. डेन्सिटी मीन्स मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी कशाची असते? मटेरियलची. मटेरियल जोपर्यंत चेंज करत नाही तोपर्यंत डेन्सिटी चेंज होत नाही. आणि डी काय तर डायमीटर ऑफ द ट्यूब आहे और पाइप. सो व्हीसी क्रिटिकल वेलोसिटी इज इक्वल टू Rn इज रेनॉल्ड नंबर. कोएफिशिएंट प्रत्येक फ्लुइड जे त्याची विस्कोसिटी असते. काय असते? विस्कोसिटी. मला सांगा, आपण सपोज वॉटर घेतलं आणि एखादा फ्लोअरवर टाईल्सवर वॉटर टाकलं तर लगेच स्प्रेड होऊन जाते, लगेच इझिली काय होतो? फ्लो होतो. म्हणजे त्याच्या फ्लोला पोझिशन काय तर कमी आहे. तर जर आपण मध किंवा हनी जर आपण टाकलं, हनी इज पुट ऑन द टाईल्स, देन इट विल नॉट स्प्रेड as much easily as that of the water. वॉटर के इतकं इझिली ते स्प्रेड होणार नाही, कारण की ते चिकट आहे. चिकटामध्ये ते कसं आहे? विस्कोसिटी आहे. हनी टाकल्यानंतर त्याला स्प्रेड व्हायला वेळ लागतो. याचा अर्थ तिथे काहीतरी अपोजिंग फोर्स आहे की जो काय होत नाही, तर जो हनीला लवकर स्प्रेड होऊ देत नाही. पाणी लवकर स्प्रेड होऊन जातं कारण की पाण्याची विस्कोसिटी कमी आहे. हेच आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहायचं आहे. ओके. याच्यावर बघा, रेनॉल्ड नंबरचा फॉर्म्युला लिहिता येते Rn. मला सांगा, Rn इज इक्वल टू काय घेता येईल? व्हीसी घेता येईल. व्हीसी मल्टिप्लिकेशन मध्ये काय घेता येईल? रो घेता येईल. हा डी घेता येईल आणि अपॉन Rn ॲज इट इज ठेवला, अपॉन काय तर हा कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी घेता येईल. म्हणजे आपण रेनॉल्ड नंबर, आता इम्पॉर्टन्स ऑफ रेनॉल्ड नंबर काय ते बघून द्या. सर्वात महत्वाचं की रेनॉल्ड नंबर हा काय तर एक प्युअर नंबर आहे. इट इज Rn इज अ प्युअर नंबर. तो एक प्युअर नंबर आहे. फक्त नंबर आणि त्याला फक्त मॅग्निट्यूड आहे. तो एक नंबर आहे, बाकी काहीच नाही. ठीक आहे. त्यानंतर तो एक प्युअर नंबर आहे, तर त्याला नो डायमेन्शन, त्याला कोणतेच डायमेन्शन नाही, नो डायमेन्शन्स, आणि त्याला कोणतंच युनिट नाही. नो युनिट. रेनॉल्ड नंबर इज अ प्युअर नंबर. इट हॅज नो डायमेन्शन अँड इट हॅज नो युनिट. आता जर फ्लुइड फ्लो होत असेल एखाद्या पाईप मधून, आपण जर क्रिटिकल वेलोसिटीची व्हॅल्यू टाकली, आपण डेन्सिटी, त्या फ्लुइडची डेन्सिटी टाकली, आपण डायमीटर ऑफ द पाईप जर टाकला आणि कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी जे असेल पर्टिक्युलर फ्लुइडसाठी ते जर आपण टाकली, तर आपल्याला काय मिळते? रेनॉल्ड नंबर. आता याच्यामध्ये 3 महत्त्वाचे पॉइंट आहे. इफ रेनॉल्ड नंबर इज लेस दॅन 1000, रेनॉल्ड नंबर जर हा काय असेल? लेस दॅन काय असेल? 1000 असेल, then the flow is laminar, or we can say it is a streamline flow. Okay. नंबर 2 केस आहे, पण मी थोडीशी जागा स्वतःने इथे लिहितो. ठीक आहे. इफ रेनॉल्ड नंबर इज ग्रेटर दॅन 2000, 1000 वरून मी 2000 वर आलो. इफ द रेनॉल्ड नंबर is greater than 2000, then the flow is considered to be a turbulent flow. If the Reynolds number म्हणजे ह्या सर्व व्हॅल्यू टाकल्यानंतर हा रेनॉल्ड नंबर जर 2000 पेक्षा जास्त आला तर फ्लो काय होऊन जातो? टर्बुलंट होऊन जातो. मग आता बघा, आता काय राहिला? जर नंबर 2, जर रेनॉल्ड नंबर इन बिटवीन 1000 and 2000 असेल तर बरोबर, 1000 to 2000 केलेली असेल, 1000 to 2000 असेल तर काय होते? या केसमध्ये 1000 पर्यंत रेनॉल्ड नंबर आहे, लॅमिनार फ्लो. रेनॉल्ड नंबर लेस दॅन 1000 आहे, लॅमिनार फ्लो. आता 1000 to 2000 च्या मध्यात काय होते की ऍक्च्युअली हे ट्रान्झिशन स्टेट आहे. ट्रान्झिशन म्हणजे एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जाते. तर या दरम्यान जो फ्लो आहे तो फ्लो हा लॅमिनार टू काय होतो? टर्बुलंट होतो. टर्बुलंट होत जातो. जसं आता मला सांगा, पाईपची डायमीटर तर कॉन्स्टंट राहणार आहे, डेन्सिटी ऑफ द फ्लुइड सुद्धा कॉन्स्टंट आहे, ह्याचे कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी सुद्धा कॉन्स्टंट आहे, आणि क्रिटिकल वेलोसिटीची जर व्हॅल्यू जर आपण पाहिली, बघा काय होतं? व्हेलोसिटी जशी वाढत जाते, जशी वाढत जाईल तसं हा रेनॉल्ड नंबर सुद्धा वाढत जाईल. रेनॉल्ड नंबर सुद्धा वाढत जाईल. ॲज द व्हेलोसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग, रेनॉल्ड नंबर ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग. रेनॉल्ड नंबर सुद्धा काय होत जातो? वाढत जातो. मग रेनॉल्ड नंबर वाढत असताना तो 1000 पर्यंत ठीक आहे, लॅमिनार फ्लो असतो. हेच इम्पॉर्टन्स ऑफ रेनॉल्ड नंबर आहे. पण एकदा रेनॉल्ड नंबर हा 1000 पर्यंत पोहोचला की त्या केसमध्ये लॅमिनार टू टर्बुलंट आहे. म्हणजे ही जी स्टेज आहे, ही स्टेज आहे ट्रान्झिशन स्टेज.
ट्रान्झिशन वन फ्रॉम टू अनदर लॅमिनार मधून टर्बुलंट मध्ये कन्वर्जन होत राहते अँड वन्स द रेनॉल्ड नंबर रीचेस ग्रेटर दॅन 2000 देन द फ्लो बिकम्स टर्बुलंट फ्लो. सो जर तुम्हाला लॅमिनार आणि टर्बुलंट फ्लो जर ओळखायचा असेल, आता नंबर वन लॅमिनार velocity is less than critical velocity is less than critical velocity for laminar flow, and number 2 Reynolds number is less than 1000. Turbulent flow velocity is greater than critical velocity, number 1, and number 2 Reynolds number is greater than 2000, not 1000, because in between 1000 and 2000 that is the transition stage. लॅमिनार फ्लो गेट्स कन्वर्टेड इनटू टर्बुलंट फ्लो. हा फॉर्म्युला कशाला काय हे तुम्हाला एक्सप्रेशन नाही आहे, तुम्हाला डायरेक्टली हा फॉर्म्युला रेनॉल्डने दिलेला आहे, ऑसबॉर्न रेनॉल्डने दिलेला आहे. बरोबर, याच्यावरून आपण हा डायरेक्टली फॉर्म्युला घेतला. क्रिटिकल व्हेलोसिटी इज इक्वल टू रेनॉल्ड नंबर इनटू कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी अपॉन डेंसिटी ऑफ द फ्लूइड इनटू diameter of the pipe through which the fluid is filled. So this is equal to Rn into eta upon rho d. Okay.